श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत। श्री स्वामी समर्थ सांगतात, आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील थोर संत होते, ज्ञानयोगी आणि करुणामूर्ती होते। त्यांचे उपदेश अगदी साधे, सोपे पण जीवनाला स्पर्श करणारे असतात। स्वामी म्हणतात, आनंदाने जगायचे असेल तर दोन गोष्टी विसराव्या लागतात। एक म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय केलं आणि दुसरं म्हणजे इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं। या वाक्यात संपूर्ण जीवनशैली बदलण्याची ताकद आहे। तर स्वामी भक्तांनो, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय केलं हे विसरा। जर आपण एखाद्याला मदत केली, संकटातून बाहेर काढलं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो, हे सगळं नक्कीच चांगलं आहे। पण ते मनात ठेवून जर आपण सतत अपेक्षा करत राहिलो की समोरचा आपलं ऋण मानेल, कृतज्ञ राहील, आपल्याला मदतीला येईल, तर खूपदा आपल्याला निराश व्हावं लागतं। कारण प्रत्येकजण आपापल्या गरजांमध्ये गुंतलेला असतो आणि जर समोरच्याने आपल्याकडून केलेल्या उपकाराची दखल घेतली नाही तर आपण व्यथित होतो, दुःखी होतो। म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात, तुम्ही जे केलं ते देवासाठी केलं असं समजा आणि विसरून जा। कर्म करावं पण त्यावर अधिकार ठेवू नये, हे भगवद्गीतेतही सांगितले आहे। जेव्हा आपण देण्याचा आनंद घेतो आणि त्यात अपेक्षा ठेवत नाही, तेव्हाच खरी मानसिक शांती मिळते। तर स्वामी भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं ते विसरायचं आहे। आणि दुसरी बाजू म्हणजे आपल्यावर इतरांनी केलेला अन्याय, फसवणूक, अपमान हे सगळं आपल्या मनात खोलवर साठत जातं। अशा गोष्टी सतत आठवत राहिल्या तर राग, द्वेष, सूड या भावना मनात निर्माण होतात। यामुळे मन शांत राहत नाही, उलट अस्वस्थतेने भरलेले राहतं। तर मित्रांनो, ज्यांनी आपल्याशी वाईट वागलं त्यांच्याबद्दल विचार करत राहणं म्हणजे त्या लोकांना आपल्या मनात भाडेकरू म्हणून ठेवणं होय। म्हणून स्वामी समर्थ सांगतात की क्षमाशील बना, विसरून जा, पुढे चला। जर तुम्ही दुःखात अडकून राहिलात तर आयुष्यातील सुंदर क्षण कधीच जगू शकणार नाही। तर स्वामी भक्तांनो, यातच आनंदाचा खरा मार्ग आहे। तर या दोन्ही गोष्टी विसरणं हे खूप साधं वाटतं, पण प्रत्यक्षात खूप कठीण असतं। पण जर आपण थोडा प्रयत्न केला, मनाला शिकवलं, तर नकळत आपलं आयुष्य हलकं, शांत आणि आनंददायी होईल। तर मित्रांनो, आपण दिलं आणि विसरलं, आपल्याला दुखावलं गेलं आणि माफ केलं, तर आपण कोणावरही अवलंबून न राहता स्वतंत्र आणि समाधानी जीवन जगू शकतो। तर मित्रांनो, स्वामी समर्थांचा हा उपदेश म्हणजे एक आत्मिक औषध आहे, जे अहंकार, अपेक्षा, राग, दुःख या सगळ्यांपासून मुक्ती देतं। तुम्ही कोणासाठी काय केलं आणि कोणी तुमच्याशी काय केलं हे जर विसरलं तर आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदमय होतं। कारण आनंद हा बाहेर नाही, तो आपल्याच मनात असतो। फक्त त्याचं दार उघडायला शिकावं लागतं। स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो, अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।